श्री स्वामी समर्थ सर्वांना. कशा आहात तुम्ही सर्वजण? स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. सर्वप्रथम तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी हेच म्हणते की सर्वप्रथम तुमची मी माफी मागते, कारण रोज तुमच्यापर्यंत व्हिडिओ मी पोहोचू शकत नाही. माझ्याकडे भरपूर माहिती असते, पण असं आहे की मी वर्किंग असल्यामुळं मला व्हिडिओ बनवण्यास टाईम भेटत नाही. त्यामुळं तुम्हाला बऱ्याचशा म्हणजे माहिती, उपाय, तोडगे, सेवा आहेत त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. त्याच्यासाठी मी तुमची क्षमा मागते. तर आजचा व्हिडिओ याच्यासाठी बनवलेला आहे की कसं आपल्यात आषाढी एकादशी येत आहे. आषाढी एकादशीला अशी कोणती सेवा आहे, आपल्याला असं कोणता उपाय करायचा आहे त्याची मी माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आषाढी एकादशी येत आहे. 25 जुलै 2026 रोजी आषाढी एकादशी येत आहे. आणि वर्षातून आपल्या अशा दोन मोठ्या एकादशी येतात, त्याला आषाढी आणि कार्तिकी अशा या दोन एकादशी असतात. आणि जे पंधरवडी असते, जी 15 दिवसाला जी एकादश येते, ते जरी तुम्ही त्याचा जरी उपवास तुम्ही केला नाही आणि वर्षातून ह्या दोन जरी एकादशी तुम्ही धरल्या, तर पूर्ण वर्षभर एकादशी केलेलं फळ आपल्याला भेटतं. त्यामुळे म्हणजे मला वाटतं की असं कोणी नसेल की एकादश ही पण मोठ्या ज्या दोन एकादशी आहेत त्या दोन एकादशीचा उपवास पकडत नाही, असं कोणीच नसेल. प्रत्येकजण ह्या मोठ्या एकादशीचा उपवास पकडतातच. तर या एकादशी दिवशी आपल्याला कोणती सेवा करायची आहे, तर या व्हिडिओमध्ये ही सेवा मी सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही लास्टपर्यंत बघा. आणि सर्वात प्रथम माझ्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही श्री स्वामी लिहत जा. श्री स्वामी लिहिलत ना, एक जरी तुमचं कमेंट आलं श्री स्वामी समर्थ, की असं मला वाटतं की हा व्हिडिओ किती जणांपर्यंत पोहोचला, याचा फायदा कुणाला झाला आणि तुमचा अनुभव काय, हे सगळं मला तुम्ही कमेंटमध्ये शेअर करत जा. कारण मलाही कळेल की माझ्यापासून कुणाला, म्हणजे माझ्या सांगण्यामुळे कुणाला फायदा होत असेल तर होतो की नाही होते, म्हणजे काय होतं ते तुम्ही कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. तर म्हणजे आषाढी एकादशी येत आहे 25 तारखेला येत आहे. तर या एकादशीला देवश्रेणी एकादशी असेही म्हटले जाते आणि ह्या एकादशीला आपण उपवास पकडत असतो. तर या एकादशी दिवशी आपल्याला, आणि मी तुम्हाला अमावस्या पौर्णिमेला आपण पितरांची सेवा करतोच. प्रत्येक वेळेला आपण पितरांची सेवा, अमावस्या पौर्णिमा या दिवशी पितरांची सेवा करतो आपण. पितरांची सेवा म्हणजे काय करणे, भलं मोठं पितरांसाठी आपल्याला भलं मोठं काही करायचं नसतं. सर्व देवांमध्ये प्रथम पावणारा देव म्हणजे आपले पितृदेव आहेत. पितृदेवांना बरंच आपल्याला भलं मोठं देवांसाठी काही करायचं नसतं. फक्त त्यांना दीपदान करा, देवासाठी पितृदेवांसाठी घास काढून ठेवा, त्यांच्या पुण्यतिथीला 4 लोक जीव घाला, त्यांना आठवण ठेवा. पितरांचं एवढंच म्हणणं असतं की ज्याच्यासाठी मी एवढं करून ठेवलं आहे, ज्यांच्यासाठी मी सगळं केलं आहे, मी सगळं करून गेलेल्या त्याच्यावरच सगळे जगतात, म्हणजे त्यांच्यासाठीच ते आहे. पण हे करत असताना माझी कोणी आठवण करतं का नाही, एवढंच त्यांना हवं असतं. त्यांची आठवण करणं, त्यांना त्याने आपल्यामध्ये आहेत असं प्रत्येक वेळेला आपण स्वतः जाणून घेणं, हे आपण करायचं असतं. त्यांच्यासाठी खूप काही मोठं करत नसतं. आणि कसं असतं 4-5 जण मुलं असतील किंवा मुली असतील, जे प्रत्येक ठिकाणी असं चालतं बरं का. माणूस गेल्यानंतरही त्याच्यासाठी करणं, म्हणजे एक मुलगा म्हणतो तो मुलगा करेल का, दुसरा मुलगा म्हणतो की तो करेल का, मुलगी म्हणते भाऊ करेल का, भाऊ म्हणतो बहीण करेल का, असं करायचं नाही. जे काही असतं आपल्याकडे ते पित्रांनी करून ठेवलेलं असतं, तर त्यांना आपण कधीच विसरायचं नसतं. आणि अजून एकदा सांगते, त्यांच्यासाठी आपल्याला काहीच जास्त मोठं करायचं नाहीये. छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ते प्रत्येक वेळेला त्यांना आठवण करून त्यांच्यासाठी घास काढून ठेवणं. त्यांना म्हणजे त्यांना असं वाटलं पाहिजे की वाटलं पाहिजे नाही, त्यांना प्रत्येक वेळेला असं जाणवलं पाहिजे की मी पण, म्हणजे माझी प्रत्येक वेळेला हे आठवण करतात आणि मी यांच्यातच आहे असं समजतात. हे आपण असं केलं पाहिजे. आणि कसं असतं माहिती आहे का, आपण ज्यावेळी जन्माला येतो, मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, आपण ज्यावेळेस आपण जन्माला येतो त्यावेळेस आपलं बँक बॅलन्स जसं असतं की नाही, तसं आपण बँक बॅलन्स घेऊन जन्माला येतो. कारण आपल्या पूर्वीच्या जन्मी आपण चांगले कर्म केलेले किंवा वाईट कर्म केलेले, त्यांचं बँक बॅलन्स आपण समोर, म्हणजे या जन्मामध्ये ते सोबत घेऊन आलेलं असतो. बरेच जणांना असं वाटतं की मी सगळं काही करतो, मी सगळं काही करते, आणि माझ्याच पाठीमागे सर्व का, मलाच सगळं का, माझ्याच मागे त्रास का, मलाच तब्येतीचा त्रास का,
आरोग्याचा त्रास का, माझ्याच घरात लक्ष्मी टिकत का नाही, हे सगळाच प्रकार असा असतो की आपल्याला प्रथम पितृदोष आहे की नाही बघायचा आहे. असेल तर तो काढून टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि जरी नसेल, आपण जरी म्हणजे व्यवस्थित असाल तरी जेणेकरून आपल्याला पितृदोष लागला नाही पाहिजे, याच्यासाठी आपण छोट्या छोट्या सेवा करत राहिलं पाहिजे. शेवटी आपल्या नशिबात जे भोग आहेत, आपण जे म्हणजे ह्या धर्तीवर येताना ज्याचं ऋण आपण फेडण्याचं आहे ते आपल्याला ऋण फेडावंच लागेल. कधी कधी असतं बघा, विनाकारणच आपल्याला एखादी व्यक्ती त्रास देतो, विनाकारणच आपल्याला मागी लागतात. तर याचं कारण असं असतं की आपण त्याचं काहीतरी देणं लागतो. आपण पूर्वीच्या जन्मात त्याला काहीतरी त्रास दिलेला असतो, म्हणून ते इथे आपल्याला फेडायचं असतं. एखाद्याचे आपण पैसे घेतले, ते आपण ते दिले नाही किंवा झाले, तर तो पुढच्या जन्मी का होईना आपल्याकडून ते वसूल करून घेणारच. पण ते आपल्याला पाठीमागचं आठवत नाही ना, आपण काय केलंय ते. आणि कसं असतं माहिती आहे का, ऋण असतात. एक आपण ऋण फेडण्यासाठीच आपण धर्तीवर आले. भूत ऋण आहे, देव ऋण आहे, स्त्री ऋण आहे, पितृ ऋण आहे, असे ऋण असतात. म्हणजे बघा, एखादी व्यक्ती काहीच करत नाही, देवधर्म काहीच करत नाही, पण ते आपल्याला असं वाटतं की ते काहीच करत नाही, तर त्याचं एवढं कसं चांगलं, एवढं कसं बरं आहे. कारण तेच करण्यासाठी ते आले. कोणी देव ऋण आहे. तर एखादी व्यक्ती सारखं देव करते, म्हणजे देवपूजा करण्यात, देवांची भक्ती करण्यामध्ये एकदम तल्लीन मग्न असते. आणि काही जण देवांचं नावही घेत नाहीत, देवांची पूजाही करत नाहीत, देवांना मानतही नाहीत. त्यांचं सगळं चांगलं असतं, कारण ते पाठीमागच्या जन्मामध्ये काहीतरी चांगलं कर्म केलेलं असतील म्हणून या जन्मात त्याला सगळं चांगलं आहे. आपण काहीतरी पाठीमागे वाईट केलं असेल म्हणून आता या जन्मात आपल्याला ते फेडायचं आहे. त्यामुळे आपण धर्तीवर येत असताना ते ऋण फेडण्यासाठीच आलोत, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. प्रत्येक वेळेला आपण निराश व्हायचं नाहीये की माझ्यासोबतच असं का होतंय, असं हे आपण बोलायला नाही पाहिजे. म्हणजे आपल्या हातून जे चांगलं कर्म होतात, जे सगळं चांगलं होतं ते आपण करत राहायचं. शेवटी परमेश्वर आपल्याला म्हणजे कष्टाचं फळ देतोच. तुम्ही चांगले कर्म केला तर तुम्हाला चांगलं फळ भेटणार, तुम्ही वाईट कर्म केला तर त्याचं फळ वाईटच भेटणार तुम्हाला. यासाठी आपल्याला छोट्या छोट्या ह्या सेवा करायच्या असतात. तर ह्या आषाढी एकादशी दिवशी आपल्याला काय करायचं आहे, सकाळी लवकर उठायचं आहे. आपल्या रोजची जी नित्य सेवा आहेत त्या तुम्ही करायचं आहे. स्नान करायचे, स्वच्छ स्नान करायचे. सर्वप्रथम आपल्याला सूर्याला जलदान करायचं. आपण तर ते रोज करतोच. जलदान करायचं आहे, आपली देवपूजा करायची आहे. आणि एकादश म्हणल्यानंतर सर्वांचा उपवासच असतो. म्हणजे सर्वजण उपवासच पकडतात. आणि जास्त काही नाही, आपल्याला मासिक धर्म आला असलं तर ही सेवा करायची नाहीये, किंवा यूट्यूबला लावून ऐकलात तरी चालेल. आणि ब्रह्मचर्याचं पालन करावं लागेल. कारण आपल्याला कुठलंही पारायण करत असताना, कुठलंही ग्रंथाचं पारायण करत असताना आपल्याला छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला पाळावंच लागतात. तर आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन आपल्याला करावंच लागेल. तर आणि मांसाहार तर एकादशी दिवशी शक्यतो कोणी करतच नाही, कारण सर्वांचा उपवासच असतो. आपल्याला उपवास पकडण्याची म्हणजे गरज नाही, ऑलरेडी आपला उपवास असतोच. तर त्या दिवशी आपल्याला काहीच करायचं नाही, आपल्याला एक दिवशी पारायण करायचं आहे आपल्याला. आणि आणखीन एक तुम्हाला सांगायचं विसरले मी, ही आषाढी एकादशीपासून चातुर्मास चालू होत असतो. चातुर्मास चालू झाल्यानंतर ते 4 महिने, म्हणजे 4 महिने भगवान विष्णू निद्रा अवस्थेत जातात. आणि जे ते 4 महिने आहेत ना, ते 4 महिने सर्व सृष्टीचा कारभार हे आपले श्री भगवान शंकर सृष्टीचा कारभार बघत असतात. म्हणून ह्या आषाढी एकादशीपासून पुढचे 4 महिने आपले विष्णू भगवान हे निद्रा अवस्थेत जातात. आणि पुढचा पूर्ण म्हणजे आपल्या पृथ्वीचा पूर्ण सृष्टीचा कारभार ते शंकर भगवान बघत असतात. त्यामुळे आपल्याला शंकराची पण सेवा करायची आहे. आणि अजून एकादशी दिवशी आपल्याला भगवान विष्णूची पूजा करायचं आहे, सेवा करायची आहे. आणि ज्या घरामध्ये भगवान विष्णूची सेवा होते त्या घरामध्ये जिथे विष्णू भगवान आहे तिथे माता लक्ष्मीचा वास असतोच. जिथे विष्णू भगवानांची सेवा केली जाते, पूजा केली जाते, त्यांचं स्मरण केलं जातं, त्या ठिकाणी लक्ष्मी आपाप आपल्या घरी लक्ष्मीचा प्रवेश होण्यास होते. तर भगवान विष्णूची पूजा जिथे, तिथे माता लक्ष्मीचे आगमन तिथे, असं असतं. त्यामुळे आपल्याला एकादशी दिवशी भगवान विष्णूंचं पण पूजा करायची आहे. आणि या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, तर या एकादशीला आपल्याला पितरांच्या तृप्तीसाठी आणि मुक्तीसाठी एक आपल्याला सेवा करायची आहे. आणि ही सेवा तुम्ही
प्रत्येक एकादशीला केलात तरी चालेल किंवा वर्षातून 2 एकादशी, आषाढी आणि कार्तिकी एकादशी येत असते. ह्या एकादशीला तुम्ही ही सेवा केली तरी चालेल आणि शक्य असेल तुम्हाला तर तुम्ही 15 दिवसाला कुठल्याही एकादशीला ह्या ग्रंथाचं तुम्हाला एकदिवशी पारायण करायचं आहे. तो ग्रंथ म्हणजे संक्षिप्त श्रीमद भगवान ग्रंथ, संक्षिप्त श्रीमद भगवत ग्रंथ आहे. तर त्या ग्रंथाचं तुम्हाला पठण करायचं आहे. याच्यामध्ये 14 अध्याय आहेत. 14 अध्याय आहेत. तर त्या या ग्रंथाचं आपल्याला एकदिवसीय पारायण करायचं आहे. आणि ह्या ग्रंथाचं पारायण करत असताना प्रथम आपल्याला स्वामींची जप करायचा, स्वामींचं पठण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे. नंतर आपल्याला या ग्रंथाला पारायणाला सुरुवात करायची आहे. आणि शक्य असल्यास तुम्ही एकाच बैठकीमध्ये ह्या ग्रंथाचं पारायण करायचं आहे. आणि जर शक्य नसेल, मूल लहान असेल किंवा काही बसायला तुम्ही 2 तास बसू शकत नसाल तर तुम्ही 7 अध्याय करून तुम्ही करू शकता. शक्यतो तुम्ही एका बैठकीमध्येच पूर्ण 14 अध्याय पठण करायचं आहे. आणि तुम्हाला जास्त काही 4-5 घंटे लागणार नाहीये, तर जास्तीत जास्त तुम्हाला 2 तास लागतील. पण ह्या 2 तासाने जर आपल्या 7 पिढ्यांचा पितृदोष निघून जाण्यास मदत होते. तर खरंच पितृदोष निघून जाण्यास मदत होते. तर तुम्ही हे करून बघा. आपण पितृदोष निघून जाण्यासाठी आपण नाशिकला जातो, म्हणजे बरेच काही आपण पैसा खर्च करतो की मला पितृदोष लागू नये, माझा पितृदोष निघून जावो. आणि ज्या वेळेस आपल्याला पितृदोष लागलेला असतो त्यावेळेस आपण कितीही देवदेव केलं आणि काहीही केलं तर आपल्याला कुठलाच फरक पडत नाही. पितृदोष भयंकर मोठा पितृदोष असतो. पितृदोष ज्याच्यावर आहे त्याचं कुठलंच काम व्यवस्थित होत नाही. आपलं कुठलं काम धरलेलं व्यवस्थित होत नाही. आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदत नाही. आपल्या घरामध्ये देवदेव जरी केला तरी देवदेव करत असताना पितृदेव हा मध्येच आडवा आलेला असतो. ज्या वेळेस आपले पितृच शांत नसतील त्यावेळेस आपल्याला देव पण पावत नाही. कारण पितृदोष जबरदस्त असतो. त्यासाठी तुम्हाला सांगते, ही सेवा तुम्ही नक्की करून बघा. आपल्याला काहीच नाही. आणि हा ग्रंथ जो आहे ना केंद्रामध्ये तुम्हाला कुठेही भेटून जाईल किंवा तुम्ही ऑनलाईन जरी मागवलं तरी या ग्रंथ तुम्हाला भेटेल. ग्रंथ नसेल तर यूट्यूबला लावा. प्रथम तुम्ही म्हणजे या ग्रंथाचं पारायण करत असाल तर तुम्ही यूट्यूबला लावून वाचू शकता. ज्यांना वाचता येत नाही ते यूट्यूबला लावून ऐकू शकता. आणि प्रथम तुम्हाला वाचण्यास अवघड जात असेल तर तुम्ही साईडला यूट्यूबला लावा आणि हातात पुस्तक घेऊन तुम्ही यूट्यूबच्या नुसार तुम्ही वाचूपठण करू शकता, याचं पारायण करू शकता. आणि काहीच जमले नाही, तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये असाल, तुम्ही बाहेर कुठे असाल तर तुम्ही यूट्यूबला लावून ऐकू शकता. जसं जमल तसं, ज्या परीनं तुम्ही कुठल्याही परीनं करा, पण ह्या ग्रंथाचं तुम्ही पठण नक्की करा. ज्यावेळेस आपले पितृ शांत असतात त्यावेळेसच आपलं सगळं काही शांत होत असतं. त्यामुळं पितृंना मुक्ती आणि तृप्ती होण्यासाठी या ग्रंथाचं पारायण करणं खूप गरजेचं आहे ना. आणि म्हणतो ना आपण आपल्या 3 पिढ्यांचे 3 पिढ्याची नाही, तुमची 7 पिढ्यांची पितृदोष जे असतील ना ते निघून जाण्यास मदत होईल. तर श्रीसुप्त श्रीमद भगवत ग्रंथाचं हे पठण तुम्ही करा, नक्कीच करा. याचा तुम्हाला रिझल्ट नक्की भेटेल. तर आणि अशा प्रकारे तुम्ही पारायण करायचं आहे. आणि याचा अनुभव तुम्हाला कसा आला, काय आला, मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका. तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.